ANS न्यूज। विभाग क्रमांक 144 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे। खरं तर सर्वांना जय महाराष्ट्र। आमचे धडाडीचे उमेदवार शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार निमितजी भोसले हे उभे आहेत आणि आज हा जो मेळावा सादर केलेला आयोजित केलेला आहे तो सर्व पक्ष म्हणजे शिवसेना, मनसे आणि पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांचा, ज्यांनी एकमेकांना अगोदरपासून ओळख आहे, परंतु कार्यामध्ये आता जे उमेदवार आमचा जो उभा आहे धडाडीचा निमिष भोसले, तर त्यासाठी जी काही यंत्रणा कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे फक्त सांगण्यासाठी आम्ही हा आज मेळावा घेतलेला आहे आणि शुभारंभ केलेला आहे नारळ वाढून। तर आज आमचा विजय, जसं आपण म्हणालात आमचा शाखा प्रमुख विजय, आणि आम्ही सगळे इथे बसलेले सर्व पदाधिकारी विशाल आहे, म्हणजे विशाल विजय आमचा होणार आहे निमितजी भोसले साहेबांचा। आणि मशाल या निशाणीवर जास्तीत जास्त सगळ्यांनी वोट करून आम्हाला विजय करायचा आहे। प्रश्न असा आहे का गेली 9 वर्ष महानगरपालिकेमध्ये इलेक्शन झालेलं नाही आहे। 9 वर्ष आज होती, 5 वर्षाचा कालावधी असतो आणि तो कालावधी आताच्या ह्या गव्हर्नमेंटने पुढे ढकलून 4 वर्ष पुढे ढकलली, म्हणजे लोकांची कामं भरपूर खंडित राहिलेली आहेत। आणि जो फंड पाहिजे तो फंड नगरसेवक निवडून येतो, जसं गटारे आहेत, उद्याने आहेत, स्मशानभूमी आहे, इतर रस्ते आहेत, पूर्ण हे त्यांचं जातीचं काम असतं नगरसेवकाचं की आपल्या विभागात हे सर्व करणं गरजेचं आहे। मग हे करायला जर नगरसेवकच विभागात नाही निवडून दिला तर कामं लोकांची होणार नाही आहे। मग त्याच्यामुळे लोकांना देखील याची कल्पना आहे। या होऊ घातलेल्या आत्ताच्या निवडणुकीसाठी त्यांना निमितजी भोसले आमचे चांगले उमेदवार आहेत, त्यांना कामाची कार्याची चांगली जाणीव आहे। 30-32 वर्षापासून ते या लोकांमध्ये काम करत आहेत, चांगल्या पद्धतीने त्यांना लोकांचा संपर्क आणि लोकांना त्यांनी आजपर्यंत मदत केलेली आहे। म्हणून आत्ताचं जे इलेक्शन आहे हे मशाल या आमच्या निशाणीवर शिक्का मारून आमच्या निमितजी भोसलेंना जास्तीत जास्त मतांनी 144 वॉर्डमधून विजयी करण्यासाठी सर्वांना मी विनंती करते। कार्यकर्ते, पब्लिक, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, महिला, म्हणजे सर्वांना कळकळीची विनंती की आमच्या या मशाल चिन्हाला बटन दाबून तुम्ही विजयी करा आणि आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे, आमचा जो ठाकरे ब्रँड आहे तो पुन्हा यायला पाहिजे आणि आमचा महापौर हा महानगरपालिकेमध्ये डौलाने फडकला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो प्रचाराचा नारळ आज आम्ही फोडलेला आहे। आम्ही या सर्वांच्या साक्षीने या सर्व तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला आणि ह्या मेळाव्यासाठी सगळेच उपस्थित राहिले। मला खूप आनंद होत आहे आणि अभिमान आहे की सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या मेळाव्याला भरघोस असा त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। आणि मी तुम्हाला खरंच या माध्यमातून मी सांगतोय की येणाऱ्या 15 तारखेला मशालीच्या समोरचं हे बटन दाबून, तो बटनाचं एवढं बटन दाबलं जाईल की तो मला वाटतं ती मशीन पण काम करायची बंद होईल, असं मला वाटतं या सगळ्यांच्या माध्यमातून। आणि याच्या जोड या ठिकाणी राजसाहेबांचे आहे, उद्धव साहेबांचे आहे आणि याला सगळ्यात मोठा स्टिकर आहे निष्ठावंताचा आहे। आणि निष्ठावंत हा काही शब्द नाही आहे, निष्ठावंत ही भावना आहे, निष्ठावंत हा विचार आहे। त्यामुळे विचाराचा विजय होणार। तर तुम्ही विद्यमान कोण आहेत नगरसेवक ते तर पहिलं सांगा। खरं तर लोकांना माहिती नाही तिथे नगरसेवक कोण आहे, नगरसेविका आहे, पण त्यांचं नाव कधी आलं का समोर?
महानगरपालिकेमध्ये जो पूर्वीचा जो वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होता आणि महिला निवडून आलेल्या, पण त्या महिलेला कधी नगरसेविका म्हणून लोकांसमोर आणलं गेलं का? नगरसेवक म्हणून स्वतःच मिरवत राहायचं आणि लोकांसमोर जायचं आणि मी नगरसेवक म्हणून कामं केली आहे तसे दाखवायचं. खरं तर लोकांची ही दिशाभूल त्यांनी पहिलीच केली आणि राहिली कामाच्या गोष्टी, कोणती कामं केली आहेत दाखवा ना. या विभागात अजिबात कामं केलेली नाही आहेत. आता 3 वर्ष तुमचा जो नगरसेवकाचा जो कार्यकाळ आहे तो संपल्यानंतर 3 वर्ष हाच प्रशासकांचं काम होतं. तुम्ही काय काम केलं? याच्या अगोदर पण 5 वर्ष प्रशासकांनीच काम केलेलं आहे, कारण तिथे नगरसेविका म्हणून तिथे कधी फिरलेलेच नाही. वार्डात कोणाला माहिती पण नाही नगरसेवक कोण आहे. त्यांनी नगरसेवक म्हणून स्वतःलाच आपलं जाहीर केलेलं होतं. त्यामुळे लोकांची दिशाभूल करून फक्त तिथे मलिदा खाण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी कामं अजिबात केलेली नाही आहेत. लोकांच्या अजूनही तक्रारी केवढ्या आहेत की गटार, नाले, रस्ते आहे तसेच आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आहे. माझा ठाम विश्वास आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांवर पण ठाम विश्वास आहे. हे लोक स्वतःच तिथे लोकांमध्ये जाऊन लोकांनीच प्रश्न विचारलेले आहेत, अरे ह्या ठिकाणी जी कामं आहेत कोणी केलेली आहेत आणि कामं कुठे केलेली आहेत. अजूनही हाय त्याच परिस्थितीत आम्ही राहतो आहे. लोकांची नाराजी मोठी आहे आणि ह्याचा तुम्हाला येत्या 16 तारखेला 15 तारखेला मतपत्रिकेतून मतदानातून आणि 16 तारखेला तुम्हाला तो रिझल्ट दिसून येईल. या प्रभाग क्रमांक 144वर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आता ह्या प्रभाग क्रमांक 144 आहे त्याच्यात BRC सारखे क्वार्टर्स आहेत, नेव्हल आहे, NAD, टाटाच्या या वसाहती आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला महानगरपालिकेच्या आपण सोयीसुविधा देऊ शकत नाही, पण त्यांच्या ज्या वैयक्तिक ज्या समस्या आहेत, ज्या प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आम्ही वेळोवेळी केलेलं आहे. त्यांच्याशी आम्ही प्रत्येक वेळी त्या गोष्टीत संबंधित आहोत. राहिले गावठाणाचा विषय, गावठाणाच्या वेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी गावठाणाच्या कितीतरी समस्या आहेत. सिवेज लाईनचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ते कुठे अजून सोडवलं आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. स्लम भागामध्ये फुले नगर आहे, भारत नगर आहे, इथे मोठा पाण्याचा प्रश्न आहे, गटाराचा प्रश्न आहे. त्या गोष्टी कोणी सोडवल्या आहेत त्याच्यात अजून कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी सगळ्यात जास्ती फसवलेलं आहे, लोकांना फसवलेलं आहे आणि लोक त्याचं उत्तर 15 तारखेला देणार म्हणजे देणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय राजजी ठाकरे साहेब, सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांनाही मानाचा मुजरा. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्या प्रसंगी उपस्थित आमचे सहकारी मित्र, मार्गदर्शक नवीन भाऊ आचार्य, रवींद्रजी शेलार, आमच्या निलमताई, वत्सलाताई, अमिता करगावकर, माझ्या सहकारी विशाल आणि विजय. खरं तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही सगळेच जण साक्षीदार आहात की गेले 10 दिवस जोपर्यंत आपण उमेदवारी अर्ज भरत होतो तोपर्यंत आपल्याला सगळेच उमेदवार आपल्या डोळ्यासमोर दिसत होते आणि रवींद्रजींनी सांगितल्याप्रमाणे एकाच माणसाकडे आम्ही सगळेच जण फॉर्म भरायला लाईनीत उभे होतो. कोणाला उमेदवारी मिळेल हे कोणालाच माहिती नव्हतं, पण सगळ्यांची तयारी ही चोख होती. सगळे उमेदवार हे एकापेक्षा एक वचड होते. या पाठी आमचे सगळेच मान्यवर बसलेले आहेत. त्या मान्यवरांचं पण मी मनापासून इथे स्वागत करतो यांच्याबरोबर. आणि तुम्ही पण समोर बसलेले सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर आहात. खरं तर तुम्ही या सगळ्या पक्षाचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात. ब्रँड अँबॅसेडर बोलायचं कारण काय माहिती का, आपण निवडणुका आता मी गेली 30 वर्ष जवळ जसं ताईने सांगितलं मी प्रत्येक निवडणुका बघतोय. या प्रत्येक निवडणुकीत जी ताकद आपण लावतो ती ग्राउंड लेवल पासून वरती येते.
ग्राउंड लेवलची जी ताकद आहे आणि जी ऊर्जा आहे, जो स्पार्क आहे, तो जर खालून लागला तर एखादा उंचावला तो खाली कसा येतो ते गेल्या इलेक्शनला तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तो स्पार्क तुमच्यात दिसतोय आणि तो मला माहिती आहे की येत्या 15 तारखेला तो स्पार्क एवढा जबरदस्त लागणार आहे की समोरच्यांचं पण तुम्ही डाऊन करणार आहे. एवढी ताकद ही सर्व शिवसैनिक, मनसैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. पण ती ताकद वरती आणण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण ह्याचसाठी आपण हा मनोमिलनाचा मेळावा, जसं उद्धव साहेब, बाळासाहेब एकत्र आले आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात एक क्रांती घडवायचा प्रयत्न केला, तीच क्रांती आपल्या या प्रभाग क्रमांक 144 म्हणून आपल्याला घडवायची आहे. कारण हा ऐतिहासिक क्षण आहे. हे दोन्ही भावंड एकत्र येऊन महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी समोरचे जे दिल्लीवरून आलेले आहेत त्यांना एवढा अंगावर घेत आहे, तर तुमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काय आहे? त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पण आहोत आणि ह्याच्यात आपण सहभागी पण आहोत. भविष्यात जसं शेलारांनी सांगितलं, आपली मुलं विचारतील की तुम्ही काय कमवलं, तर आम्ही निष्ठेने काम केलं आणि ह्या प्रभाग क्रमांक 144 वर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा झेंडा फडकवलाय आणि तो इकडून आपण फडकवून दाखवणार आणि दोन्ही भावंडांना आपण ते गिफ्ट म्हणून त्यांना एक आपण उपहार म्हणून देणार आहोत आणि हे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने होणार आहे. या प्रभागात आपण काही भाग गव्हर्नमेंटचा आहे, गावठाण आहेत, सोसायटी आहेत, या सगळ्या परिस्थितीतनं आपण आजच आम्हाला सन्माननीय अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी एक सर्व उमेदवारांना सेनाभवनला बोलवलेलं आणि त्यांनी एक 16 त्यांनी येणाऱ्या वचननाम्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट करण्यासाठी त्यांनी आमच्या समोर त्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी त्या विचारल्या की ह्या 16 गोष्टी तुम्हाला पटतात का? जर पटत असतील तर आपण आपल्या वचननाम्यामध्ये त्या आपण टाकू. त्याच गोष्टी आम्ही विजय असो किंवा विशाल असो, आम्ही काल ऑफिसमध्ये बसून चर्चा करत होतो आणि आपला एक वचननामा तयार करत होतो. त्याच वचननाम्यामध्ये जसं सर्वसामान्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी त्यांच्या मनात होत्या आणि त्याच गोष्टी आता त्या 16 गोष्टी त्यांनी त्या वचननाम्यामध्ये घेतल्या. जसं आहे, रस्ते आहे, गार्डन आहे, पाण्याचा विषय आहे, शौचालय आहे, स्मशानभूमी आहे, या सगळ्याच गोष्टी त्यांनी त्याच्यात सामावून घेतलेल्या आहेत. त्यामुळे या सर्वसामान्यांची जाण असलेली लोक ही आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्र येऊन ताकदीने लढायचं आहे. उमेदवारी कोणाला मिळाली ह्याचा ही बाजूला राहू द्या. माझ्याबरोबर विजय असल्या म्हणजे विजय होणारच आहे. त्याचबरोबर विशाल आहे, विशाल म्हणजे मोठं, विजय मोठा होणार आहे. विजयाबरोबर विशाल विजय होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही माझ्या बरोबर आहेत. त्याचबरोबर पवन आहे. पवन कुठे? पवन पवार आहे. म्हणजे पवन म्हणजे वारा, वाऱ्यासारखं सगळ्यांना उघडून नेणार आहे. हे सगळी ताकद प्रसाद पण आहे आणि शेवटी 16 तारखेला तो प्रसाद आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे ही जी ताकद आहे ही ताकद कोणाच्याही नशिबात नाही, माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या नशिबात आलेली आहे. मी यांचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो की ही सगळी ताकद मला मिळालेली आहे, तुम्हाला मिळालेली आहे. आपण सगळेजण या ताकदीने पुढे जाऊया आणि या प्रभाग क्रमांक 144 वर आपण भगवा झेंडा फडकवूया. गेली